रिकॉर्ड दिखा दो अभी कितना फूड रखा है आपके। तुम्ही 10 वाजता आजच्या सारखे उत्तर द्यायची नाही, रेकॉर्ड नाही, सीसीटीव्ही पाहू शकत नाही. नाही सर, फक्त हे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही फक्त व्यवस्थित करा. रिपोर्ट जे आहे ते बिलकुल जेन्युइन म्हणा. एवढी रिक्वेस्ट आहे. संरक्षणम गौ व पशुसेवा संस्था. तर आमचं काम आहे की जे आजारी डॉग्स असतात किंवा कोणतेही प्राणी असो त्याचं आम्ही ट्रीटमेंट करतो आणि वृद्ध वगैरे असले की त्यांची सेवा वगैरे करतो. आणि ह्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हापासून ही संस्था उघडली तेव्हापासून बरंचदा असं लक्षात आलं की कुत्र्यांचे कान कापलेले असतात पण तरी ते पिल्लं देतात. स्टेरलायझेशन झालेला असतो, पिल्लं देतात. प्रेग्नंट डॉगला ते उचलून आणतात, त्याचं स्टेरलायझेशन करतात. जितके ते सांगतात तितके ते स्टेरलायझेशन करत नाही. जिथून उचलतायत त्यांच्याकडे प्रॉपर लोकेशन नाही आहे, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड्स नाही आहे, त्यांच्याकडे रजिस्टर्ड नाही आहे की ते आणले ह्यांना उचललं या ठिकाणून, यांचा आज एवढं ऑपरेशन झालं, ऑपरेशन कोणी केलं, त्याला काय मेडिसिन्स दिली, काहीच रेकॉर्ड नाही. फूड म्हणून एवढे डॉगसाठी एक छोट्या पातेला म्हणून त्यांनी जेवण तयार केलेलं आहे. फक्त अँटी रेबीजचा स्टॉक नाही आहे म्हणजे फ्रीज नाही आहे, फ्रीज खराब झालेला आहे आमच्याकडे, अँटी रेबीज देत नाही. आणि ॲक्च्युली नियमाप्रमाणे स्टेरलाइज झालेल्या डॉगला तुम्हाला अँटी रेबीजचं वॅक्सिनेशन द्यावं लागतं आणि सोडावं लागतं. प्लस की जिथून डॉगला उचलतात तिथे ते सोडत नाही, ते दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी सोडतात. त्याच्यामुळे त्या डॉगचं दुसऱ्या डॉगसोबत भांडणं होतात, मग ते ॲग्रेसिव्ह होतात, मग परत आपल्यालाच त्रास होतो त्या गोष्टींचा. बरं, हे सगळं तपासणी करण्याचं आपल्याला काही आपल्याकडे तक्रार आली होती की काय? सर इथे मी स्वतः आलेले आहेत. माझा एक डॉग हरवलेला होता, मिसिंग होता. ते बघायला आले, ह्या ताईंचा होता ॲक्च्युली तो डॉग. ते बघायला आलो तेव्हा ते दिसलं की एक एक केसमध्ये त्यांनी 3-3 डॉग्स ठेवलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली डंप करून ठेवलेले आहेत. आणि त्यांना 2 दिवसापासून त्यांनी फूड दिलेलं नव्हतं, पाणी दिलेलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही केव्हा असले तर आणलंय, त्यांचं ऑपरेशन का नाही केलं? तर ते म्हणाले की आमचे डॉक्टर्स 2 दिवसापासून सुट्टीवरती. मग डॉक्टर साहेब आले, जे सुट्टीवर होते ते आले आणि ते म्हणाले की मी एका दिवसात नियर अबाउट 35 to 40 ऑपरेशन्स करतो. तर मग मी त्यांना विचारलं की जे आपले सर्जन आहे महाबळला त्यांना नियर अबाउट हाफ एन आवर टू 45 मिनिट्स लागतात एक ऑपरेशनला, तर एक पर्सन 40 ऑपरेशन कसं करू शकतो? तर ते म्हणाले की काय नाही, म्हणे 10 मिनिटं लागतात ऑपरेशन करायला. त्रास झाला या गोष्टींचा. प्लस काही डॉग्स आपण या संदर्भात कुठे तक्रार केली होती की यापूर्वी, इथे येण्यापूर्वी काही प्रोसिजर काही राबवलं? काय तक्रार केलेली यांची, काय प्रोसिजर, रिटर्न अर्ज दिलेला आहे. काय केलं आपण आणि कोणाकडे तक्रार केली? हे आम्ही उदय पाटील सर होते ना त्यांच्याकडे दिलेलं आहे. आरोग्य विभाग. नाही महिनाभर झालाय, 1-2 महिने झाला, याचं काही झालं नाही त्याच्यावरती. आज कोणाकडे तक्रार केली आपण? आज तर आम्ही कलेक्टरकडे गेलो. कलेक्टर साहेबांनी मग मार्गदर्शन केले की या पद्धतीने करा. त्यांनी पोलिसांना बोलवलं लगेच. त्यांनी जे सांगितलं प्रोसिजर सांगितलं की या पद्धतीने करा, पोलीस स्टेशनला पाठवलं. मग तिथून लेटर तयार केलं, मग ते महाबळाला दिलं. मग महाबळच्या सरांनी आमच्यासोबत कॉपरेट केलं आणि त्या दोन्ही डॉक्टर्सला आमच्यासोबत पाठवलं. आणि आता हे सगळं प्रकार त्यांनी स्वतःच्या डोळ्यातून बघितलं की कसं चालतं. आता पुढची भूमिका काय असेल? सर फॉलोअप घेणार आहे, या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेणार आहे. बिकॉज हे मुख्य प्राण्यांचा असं ते जीव नाही घेऊ शकत. दिस इज रॉंग.